समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनल. इकडे हे केलं. वेदांत अपार्टमेंटच्या समोर जे नाल्याचं काम सुरू आहे ते गेले 2-3 महिने काम सुरू आहे. एकतरी पावसाळा सुरू झाल्यानंतर नगरपालिकेनं कामकाज सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणतंही प्लॅनिंग न करता लोकांना न विचारता त्यांनी प्लॅनिंग कसं केलं. मध्ये खड्डा काढून ठेवला त्यांनी आणि परत 2 महिने काम रखडलं. काम रखडल्यानंतर मीडियाला जेव्हा न्यूज गेली त्याच्यानंतर परत त्यांनी काम चालू केलं. पण ते जे काम चालू केलेलं आहे ते पूर्ण प्लॅनिंग न केलेलंच नाही आहे. त्याच्यामध्ये खाली पाण्याचा निचरा न होता वरती स्लॅब टाकलेला आहे. त्याची 1 फुटापर्यंत उंची केलेली आहे आणि वरची आत्ताची लेवल आहे ती पण जवळजवळ 1 ते 1.5 फूट वाढलेली आहे. त्याच्यामुळं तो रस्ता प्लेन होणार नाही आहे आणि वेदांत अपार्टमेंटमध्ये बेसमेंटला जे फ्लॅट्स आहेत त्याच्यामध्ये भविष्यकाळामध्ये या नाल्यामुळं पाणी येण्याची शक्यता दाट आहे आणि त्याच्यामुळं नगरपालिकेने याची काळजी घेऊन आम्हाला कोणताही त्रास न होता, कारण ॲक्च्युली आता ह्याचा जाता येता सगळ्याच लोकांना त्रास व्हायला लागला आहे. कारण सांडपाणी इथंच मुरते, कुत्र्याची ये जा इथंच असते. मध्ये या नाल्यामध्ये 2-3 कुत्री पण मरून पडली होती, ते पण त्यांनी काढलेलं नाही आहे आणि त्याचा काही विचार पण केलेला नाही आहे. तर या सगळ्याचा गोष्टीचा विचार करून नागरिकांना अगोदर सुरळीत जसा रस्ता होता तसा करून द्यावा की जेणेकरून कुणालाही त्रास होऊ नये आणि बेसमेंटच्या फ्लॅटमध्ये पाणी येऊ नये. आज तुम्ही 3 माणसं विरोध करताय असं म्हणता का की बाबा इतर कोण येत नाही. आज स्थानिक लोक ठीक आहे, स्टार्ट. नमस्कार. विसावा नाका परिसरामध्ये जे रखडलेलं पुलाचं काम आता सुरू झालेलं आहे त्या पुलाच्या कामामध्ये आपण पाहू शकता की रोडच्या लेवलपेक्षा हे पूल वरती गेलेलं दिसतोय आणि त्यामुळे मग त्यानंतर या पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर गाड्या कशा पद्धतीनं जातील त्याचा आपण विचार करू शकतो. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की रस्त्याच्या या लेवलला इथनं आणि त्या पलीकडच्या बाजूने 2 पाईपलाईन ड्रेनेजचे आलेले आहेत आणि त्या दोन्ही ड्रेनेजच्या पाईपलाईनमधनं पाणी हे ओढ्यामध्ये पडणं अपेक्षित आहे. परंतु आता ओढ्याचं भिंत बांधून पूर्ण झालेली आहे आणि पाईपा इकडच्या बाजूला आलेल्या आहेत. तर ते सांडपाणी त्या पुलामध्ये कशा पद्धतीनं व्यवस्थित पडणार या बाबतीतला आम्हाला काहीच माहिती इथे उपलब्ध होत नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही तिकडच्या बाजूला पण पाहू शकता, तिथनं पण आलेली जी पाईपलाईन आहे ती या ओढ्यामध्ये मॅच कसं करणार आहे त्या बाबतीत काहीच आम्हाला माहिती नाही आहे. का असंच ते सोडून देणार आहेत का पाईप जोडणार आहेत त्या बाबतीत कुठलीच माहिती आम्हाला मिळत नसल्या कारणाने आम्हाला त्या बाबतीतलं चौकशी करणे अपेक्षित आहे आणि योग्य पद्धतीने हे काम होणे अपेक्षित आहे. एवढीच अशा आहे की आता जे राहतात लोक त्यांना तो त्रास होतोच, पण जे आता तुम्ही बांधकाम जे केलेलं आहे ते जरा चुकीच्या पद्धतीनेच केले. ते सगळे व्यवस्थित करून
पूर्ण व्यवस्थित करून द्यावं. इमारतीचं मी प्रसन्न शिंदे. आत्ता आपण उभे आहोत प्रभाग 16मधील आदिशक्ती आर्केड, वेदांत अपार्टमेंट आणि आपली इंद्रनील अपार्टमेंटच्या इथे चाललेला आपला जो रखडलेलं पुलाचं काम होतं त्या ठिकाणी आपण उभे आहोत. आपण नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना दिलेल्या निवेदनानंतर नगरपालिकेने अंशतः का विना कामात स्पीड घेऊन अशा प्रकारे इथं पुलाची उभारणी केलेली आहे. पण ही उभारणी करत असताना काही त्रुटी इथं आहेत की जसे की इथं आत्ता साधारण जी पुलाची हाईट इथं रस्त्याला मॅच न करता त्या रस्त्यापेक्षा जास्त येते आणि अडचण अशी होती त्यामुळे की दोन्ही बिल्डिंगमध्ये जे ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट आहेत भविष्यात पावसाचं पाणी आले की ते फ्लॅटमध्ये पाणी जाणार आहे आणि बऱ्याचशा अडचणी त्या दोन्ही अपार्टमेंटमधील रहिवासी ते त्यांना फेस कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर मागं जे अपार्टमेंट आहे तिथून जे सांडपाण्याचा निचरा होतो त्याची त्यांनी योग्य काही पाणी केलेलं नाही. त्यानंतर इथून पण जे जाते या बिल्डिंग आहेत तिकडच्या या साईडच्या त्या बिल्डिंगमधून जाणार हे पाणी इथं पण तो निचरा करण्याची सोय त्यांनी काही पाहिलेली नाही असं तर दिसते. आणि या बिल्डिंग इंद्रनील अपार्टमेंटचे जे आमच्या सरांच्या या बिल्डिंग आहेत तिथं पण त्यांचा जो हा भाग जो कोसळलेला आपल्याला दिसतोय तो त्यांनी कॉन्ट्रॅक्टरकडून तो कोसळलेला भाग येतो पण त्यांनी व्यवस्थित पडदे टाकून भविष्यात तिथे अडचण होणार नाही, धोका होणार नाही अशा प्रकारे तो त्यांना बांधून द्यावा, कव्हर करून द्यावा. आणि मला वाटतं आपल्या विद्यमान जे उपनगराध्यक्ष आहेत बनकर साहेब आणि आपले राजे भोसले मॅडम यांनी जागेवर येऊन पाहणीचे फोटो टाकण्यापेक्षा लोकांकडे जाऊन त्यांना विचारून की नक्की काम करताना आपल्याला काय अडचणी होणार आहेत आणि काय तुम्हाला अडचणी येणार आहेत ह्या लोकांच्याकडून नागरिकांकडून माहिती घेऊन त्याची त्यांनी आपण जे मध्ये प्रश्न सोडवायचे प्रयत्न करावेत. नुसतेच माझ्या मते माझ्या माहितीनुसार उपनगराध्यक्ष आहेत बनकर साहेब आणि राजे भोसले मॅडम येतात, फोटो काढतात, जातात हे अपेक्षित तिथल्या नागरिकांना मुळीच नाही. इंस्टाग्राममधली चमकोगिरी किमान आपण निवडून आल्यावर तरी करू नये अशी माझ्याकडून नागरिकांकडून विनंती आहे तुम्हाला. तुम्ही या नक्कीच फोटो काढा, इंस्टाग्रामला टाका, फोटो फेसबुकला टाका. तुम्ही काम करताय चांगलं ते मग आम्हाला मान्यच आहे. पण हे काम करत असताना ह्या काही ज्या अडचणी होतात तुम्ही वेटीस धरताय ते का वेटीस धरताय हा प्रश्न आहे. आणि आला 2 शब्द बोलला, विचारला काय अडचण आहे, काय अडचण समजून घेतल्या, त्यानंतर नागरिकांना समजून घेऊन कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या त्या अशा अडचणी मुळात येणारच नाही आहेत आपल्याकडे. तर ह्या मला विनंती आहे की जसं नगराध्यक्ष साहेबांनी लक्ष घालून या पुलाचं काम सुरू करून दिलेलं आहे त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष बनकर साहेब आणि राजे भोसले मॅडम यांनी येऊन त्वरित ह्या कॉन्ट्रॅक्टर आणि नागरिकांच्या अडीअडचणी समजून ते प्रश्न मार्गी लावावेत आणि ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत हाईट असेल पुलाची, सांडपाण्याचा निचरा असेल, पडलेला भाग असेल त्याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढावा आणि आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नये एवढी आम्ही मीडियामार्फत आपणाला सर्वांना विनंती करतो. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज